राज्य सरकारने प्रत्येक गाव स्वच्छ राहावे या उद्देशाने आर आबा पाटील सुंदर गाव उपक्रम राबविला जात आहे। यावर्षी राज्यातील प्रत्येक ग्रामपंचायतीने या उपक्रमात सहभाग नोंदविला। नाशिक जिल्हा परिषदेनेही यात महत्त्वाची भूमिका निभावली। या स्पर्धेत सुरगाणा तालुक्यातील राशा ग्रामपंचायतीने स्वच्छतेसंदर्भातील विविध उपक्रम राबविले। यामुळे राशा ग्रामपंचायतीस तालुक्यात प्रथम क्रमांकाचे 10 लाखाचे पारितोषिक राज्य सरकारने जाहीर केले। यामुळे ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवकांचे अनेकांनी अभिनंदन केले। राशा ग्रामपंचायतीने सन 2022 ते 23 या आर्थिक वर्षात स्वच्छतेसंदर्भातील विविध योजना राबविल्या। यात ग्रामस्वच्छता, आरोग्यासाठी शौचालयाचा योग्य वापर, लोकसहभागातून वनराई बंधारे निर्मिती, प्रत्येक घरापुढे वृक्ष, पिण्याचे स्वच्छ पाणी, शासकीय कार्यालय स्वच्छता, कंपोस्ट खत निर्मिती, शाळा व अंगणवाडीतील विद्यार्थ्यांना आरोग्याचे महत्त्व समजावे यासाठी विविध वेळोवेळी उपक्रम राबविले होते। राज्य शासनाच्या निवड समितीने नुकतीच राशा ग्रामपंचायतीतील विविध पाड्यांना भेट देत कामाचे अवलोकन केले। त्यानंतर हा पुरस्कार जाहीर करण्यात आला। यासाठी सरपंच सीताराम भोये, उपसरपंच उखाराम गावित, ग्रामसेवक मधुकर वाघेरे यांनी परिश्रम घेतले। पुरस्काराचे वितरण लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता संपल्यानंतर मान्यवरांच्या उपस्थितीत होणार आहे। लक्ष्मण बागुल, जनमत लाईव्ह न्यूज, बोरगाव।